जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज स्पेशली आमच्याकडे नवीन कुक आला आहे। नवीन कुक म्हणजे आज रेसिपी ट्राय करायचं चालू आहे। तर स्वतःहून म्हणाली मी बनवते, तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं जर बनवायची इच्छा झाली तर काय हरकत आहे बनवायला, म्हणून म्हटलं ठीक आहे। तर आज आमच्याकडे मंचुरियन बनवायचा बेस चालू आहे। थांब तर ती बनवते, आज मंचुरियन बनवणार आहे स्पेशली। आज सॅटर्डे स्पेशल किती वाजले? 4 वाजता। तर 4 वाजताच आमचा नाश्त्याचा टाईम झाला आहे, तर त्यावेळेस चहा बरोबर काहीतरी पाहिजे म्हणून आमचा मंचुरियन बनवायचं चालू आहे। तर इच्छा झाली तर करायला काय हरकत आहे, त्याच्यामुळे म्हटलं रेडी चालेल बनव। आता मी हे काय बोलतोय माहिती नाही। तर कोबी तिने कापून घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे घालणार आहे, सगळं टाकवले, मैदा घातलाय। नावं तर माहिती नाहीत की ह्याला काय म्हणतात आणि ह्याला काय, तर बनवायची इच्छा आहे म्हणून शिकेल हळूहळू। त्याच्यानंतर घालणार त्यामध्ये टाक ना, हे टाक त्याच्यानंतर सगळं नको टाकूस। आणि ह्याच्यामध्ये घातलंय कोबी घातलंय, कोबीमध्ये मैदा घातलाय आणि हे कॉर्न घातले। बस मला एक प्रश्न कॉर्न घातले त्याच्यामध्ये। मला एक प्रश्न पडलाय, कोणता कॉर्न जे असतं ते पिवळं असतं म्हणून ते पीठ पांढरं असतं। आता गावी मिळतं ते कॉर्न असतं ना, ते भजीमध्ये घालतात। हा मग तेच, मग येलो कलरचं असतं खरं तर, आणि हे काय माहिती व्हाईट कलरचं। व्हाईट कलरचं कसं? आमच्या ते एवढं ऊन पडले ना अक्षरशः, असे मला चटका मला पूर्ण भाजलाय बोटे, बरे चिर पडले बोटाला। मीठ मला दाखव पहिल्यांदा, मीठ किती घालणार? टाक अजून थोडंसं, अजून टाक। पिठामुळे घालावं लागणार आहे मीठ, अजून टाक, कारण की कसं शिकते तर अजून बस सांगायला काय हरकत नाही। कारण की तरी कमी मीठ असले तरी ते मंचुरियन ह्याच्याबरोबर खाणार, शेजवान चटणीबरोबर खाणार आहे, त्याच्यामुळे कमी मीठ असेल तरी हरकत नाही। पाणी नको टाकूया, थांब ना, पहिले मिक्स करून घे। हात धुतलाय मी। थांब स्वरा, थांब 2 मिनटं, हात काढ, कर मिक्स। थोडंसं अजून टाक ना। नाही, मिक्स कर, चांगलं मिक्स कर। चिटकायला लागलं, आम्ही चिकटण्यासाठीच असतं पीठ ते, मैदा म्हणजे काय चिकटच असतो, पण ते पेहरा चिपकायचं ना माझ्या हाताला नाही। आमचा हळूहळू स्वयंपाक पण चालू आहे, कारण की भात घातला एकीकडे, चिकन आहे एकीकडे, चिकन आहे एकीकडे। चिकन आहे म्हणण्यापेक्षा कालचं चिकन शिल्लक आहे। ते एवढं भारी झालं ना, आणि मेन म्हणजे आमच्या घरी लाईट गेली काय, म्हणून काय असं टी व्ही बघत चिकन खायची मज्जा जरा हे झाली, का फुपट झालं थोडं ना बाबे। मला काय नसतं तरी चालतं। थांब 2 मिनटं, आमच्याकडे एवढा उजेड असताना ना ह्यांना लाईटी लागतात। आम्ही बाप की बिगडी हुई औलाद। खरंच येते। थोडं अजून चांगलं मिक्स कर मिक्स। नो बजेट आहे ती स्वरा, नो बजेट आहे। मिक्स कर, चांगलं मिक्स कर। अगं थांब ना, हिला हे टाक, नाही तर टाकायचं तर कॅमेरा बंद झालेला आणि मला आता शिव्या पडलेल्या 4। म्हटलं बोल कॅमेरा ऑन कर। एक फाईट पण बसलेली आहे त्याच्यात, मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये पण एक फाईट बसली तुला। काल ऑन व्हिडिओ बसली आहे, ऑन व्हिडिओ बसली। आता ऑन व्हिडिओ बसायला काय मी काय घाबरते का तुला? ती ऑन व्हिडिओ दिसली, पण ती दिसली नाही, पण माझा आवाज आला करून, जेणे कोणी कालचा व्हिडिओ बघेल ना त्यांना कळलं असेल, हा ज्यांना कळलं, ज्यांना कळलं जे घरातले आहेत ना, म्हणजे आपले हे ज्यांना माहिती म्हणजे रिॲक्शन काय असते मारल्यावर, त्यांना समजलं असेल, पण ज्यांना माहित नाही ना त्यांना वाटत असं काय ते झालं असेल, काय पाय हा भाजला असेल। हा चलो स्टॉप अभी। तर याचं पीठ झाले मिक्स करून, मी याच्यामध्ये कलर नाही घालणार आहे। थोडंसं हे टाकूया का? माझ्याला कसा व्हायला लागलाय ना की एक रेसिपी शिकते, तर चांगली गोष्ट आहे। मुलींना आत्ताच्या मुलींना करत राहणं जास्तीत जास्त आवडत नाही स्वयंपाक करायला, पण एक मी कामगार लावले तिथे कामाला। हळूहळू गॅसवर पाणी तसं नाही करायचं, एक असं लक्ष ठेवून करावं लागते ना, काय करतील याचा नेम नाही। भांडं गरम होईपर्यंत त्यातलं पाणी ते हे होऊन जातं, पाणी ओतून गॅसवर पाणी ओतल्यावरती कसं हे होईल। अँटिक आहेत अँटिक, त्यांना कसं शिकवायचं आणि कसं समजवायचं। एवढ्या कळूस भाजेल भाजेल तसं,
कारण की तेल हे आहे ना, भांडं गरम झाल्याशिवाय तेल टाकायचं नाही. तर हे बनवायचं चालू आहे, पण हे माझ्या डोक्याला तापच आहे की व्यवस्थित करणार आहे की नाही, कसं करते काय माहिती. जलवा आहे आम्हाला, जलवा. जलवा जलवा. जलवा मला टेन्शन देतो जलवा. स्टंट. आता तेल चांगलं गरम होते. हो हो. आता पकड तुझं कॅमेरा. चम्मच घे, चम्मच घे आज मी तुझी पहिल्यांदा. टर्न करणार आहे आणि तू माझी बारीक. येस येस. चम्मच कोणता घ्यायचा? हा वाला ना? चम्मच हातात हा वाला ना? एवढा मोठा चम्मच तेव्हा मम्मी, मला काढता आलं पाहिजे. नाही, तो नाही. पाणी उडवू नको चकुली, व्यवस्थित कर. ओके, समजलं मला. टाकताना हाताने नाही टाकायचं, चम्मचने टाकायचं, जेणेकरून दुसरी माणसं खाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की हा चम्मच घे. त्याला धुवून दे. हा धुवून ठेवलेला आहे. ना खाली पडलेलं लागतं माझ्या. बर, तू बेसिनच्या आतमध्ये जा. हा चकुली, तेलाचं उडतं फडफड माहिती हे आहे बघ. का? त्याला पुसून आण जा. मोठी मावशी. तुला मोठी मावशीच पाहिजे, तिच्या हाताखाली तुला पाठवली पाहिजे खरं. हे बोलले मोठी अरे मावशी. नको रे बाबा, मला अशाने मी खाईन का? अगं नवीन टॉप घातलाय मी. धुवून घे, चम्मच धुवून घे. हा बाजूला. बाजूला स्वरा. नळ चालू कर. मला हेच काम करायला ठेवलंय का इकडं नळाचं. हे हँडल कधी पण एका साईडला ठेवायचं. ओके मॅम. टाका पटपट. ते डान्समध्ये एक स्टेप होती बघ, त्या अशी. तू डान्स तेलाचं करताना एवढं मोठं घालू नकोस ते. हाताने करू पटकन. नको नको, हातात आम्हाला आवडत नाही. शॉर्टकट मारू नको रे आता. अगं हाताने बरोबर टाकता नको, येतं काही मला. गरज नाही हाताने टाकायची. मी किती कॉन्फिडन्स टाकता येतं मला, जसं मी पहिल्यांदाच करते बोलले, मला टाकता येतं मला. माहिती मला, पण तरी पण व्यवस्थित हे करायचं बघ. का तर. हा, थोडी छोटी साईज घे, भाजलं गेलं पाहिजे. ओके मम्मी. ते बाई एवढी बस. कंटिन्यू पॅन एवढी लहान बस? घेतले ना. हा, कारण की कसं ते छोटं छोटं असेल ना तर चटकन भाजलं जाते. मी पहिला आहे ना मम्मी मंचुरियन बनवायची, मी जेव्हा बारीक होती ती पीठच खायची नुसतं. नाही घे, कच्चंच आवडतं तुला खायला. मला सगळं कच्चंच आवडतं खरं. मी ह्याचं पण पीठ कच्चं घालते. कशाचं देऊ का, कसली अजून एक वडी बनवते बघ तू, कोथिंबीर वडी, आलू वडी, म्हणजे त्याचं पीठ कच्चंच खाते. वेळ मोठा असल्यामुळे ना भाजलं जाते. थांबा, एक मिनिट. नाही ना, मी करते. 2 मिनिटं थांब. मम्मी मी करते ना. का माझ्या अंगावरती सांगते. तुला सांगता खाली गॅस कमी ठेव. 2 मिनिटं. आता टाक. 3 भजी असतील तिथे. हळूहळू टाक, शिस्तीत हळू. मम्मी तुम्हाला असं बघू नको, हळू म्हणजे चुकन मिळतं. माझं तुझं प्रत्येक हालचालीवर लक्ष. थांब, 1 मिनिट. तुझी जाते करते अजून कुठे बसते. बस तो तर त्याला चांगलं भाजू दे. थांब, तू आलो नको. 2 थांब मिनिटं. ना. पहिले भाजू कर दे. भाजू दे ना ग. हो ग, भाजू देते ना मी. सारखं शेलपाडल्यावरती कसं होणार मग, कुठून जाणार मी? तुझ्याला सुरा खाणारच का मग? मी पहिली 1 साईड चांगली भाजली, मग नेक्स्ट दुसरी. ओके. थोडासा गॅस कमी करून ठेवा, थोडं कडक पाहिजे म्हणून. काढतात. तर अशा प्रकारे विदाऊट कलरची मंचुरियन रेडी झाली आहे. आज आमच्या मॅडमनी मंचुरियन बनवलं आहे. आणि खूप अशा क्रिस्पी केल्यात. करपवल्या नाहीये. हो? करपवल्या नाहीयेत. नाही, हळूहळू काढते. पहिलं सगळं काढतात ना. चमच थांबून काढ. वैद्युतीचा आवाज येतेय. थांब 1 मिनिट. मम्मा. हा चमच असा काढायचा. हे यात काढायचं तेल, ह्याच्यात ठेवतं ते तेल उडतं. प्रॅक्टिस नाही हो आम्हाला. प्रॅक्टिस केल्याशिवाय नया येते का? आहे हे माहिती आम्हाला. छोटे छोटे घाल.
तर अशा प्रकारे याचे मंचुरियन रेडी होतात आहेत विदाउट कलर. आणि सर्वांसाठी चांगलेच आहेत कारण की कलर न टाकता बनवलेले मंचुरियन आहेत हे. आम्ही कलर हे नाही करत ना. हा कलर तर आम्ही वापरत नाही. ए कलर छोटे घाल अगं, हा ते चिपकलेलं एकदमच. टाइमपास कर, हे करू नको तू. येस. चांगलं कर, करायचं चांगलं करायचं नाही करायचं नाही. हा छोटे छोटे घाल. तो भाजले गेले पाहिजे व्यवस्थित, तुला सांगितलंय. अजून नवीन आहे, काम आले अजून नवीन आहे, प्रॅक्टिस लागली, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे बघ थांब, अशी करायची ही अशी आहेत ना, ही अशी पाहिजे. एकतर आपण गोल नाही करते कारण की कसं ते गोल करायला म्हणजे पूर्ण हे होऊन जातो, ते हात पूर्ण भरून जातो त्याच्यात. मला खरं तर गोल करायचं होतं. काय नाही, खाताना घशातनं आखलेच जातात ना. त्याच्या पुढचं तू कर, हा कंटिन्यू. ठीक आहे. तर अशा प्रकारे मंचुरियन ही बनवते. आणि मंचुरियनची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी बरं का, कच्चं खाल्लं शी आता हात घालायचा नाही, तू उष्ट करून तसं घालायचं नाही. तर हे मंचुरियन आता आम्ही खाणार आहोत. आणि नवीन कुक असल्यामुळे थोडंसं सारखं सांगावं लागतं, थोडंसं समजून घ्या, ॲडजस्ट करून घेऊ शकतात तुम्ही लोक. कारण की कसं करणं महत्त्वाचं आहे. कारण की आता कसं जास्तीत जास्त नाही जमत, मी नेहमी काहीच बनवत नाही, हे जस्ट ट्राय आहे, त्याच्यामुळे हळूहळू शिकेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मुलींना खरं तर सगळं आलं पाहिजे म्हणून मी हळूहळू सुरुवात केली शिकवायची. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आम्ही खाऊ मंचुरियन. व्हिडिओ मी इथे थांबवते. शिकणं महत्त्वाचं आहे. करणं कसं तिच्या मनात आलं ही खूप मोठी गोष्ट होती की मी करते म्हणून हे करणं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, म्हटलं की नुसतं तिने येऊन बघणं पण खूप मोठी गोष्ट होती. आणि तिने तर बनवलं, त्याच्यामुळे मला खूप छान वाटते की बाबा काहीतरी तिने प्रयत्न चालू आहे करण्याचा, शिकण्याचा. तर हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. कालचा व्हिडिओ खूप छान असं व्ह्यूज आलेत. आणि कसं कालची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे थांबवते. टाटा बाय बाय, सी यू.